ही लाल माठाची भाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी खूप टेस्टी आहे आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण आहे. लाल माठ खाण्याचे अनेक फायदे आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक गड्डी लाल माठाची घेतलेली आहे. ती आता आपण निवडून घेऊया. जी कवळी देठ असतील ती घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने मी भाजी निवडून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. भाजी धुण्यासाठी भरपूर असा पाण्याचा वापर करायचा आहे. भरपूर पाणी वापरल्यामुळे भाजी छान अशी धुतली जाते. तर अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळा भाजी धुवून घ्यायची आहे. भाजी धुवून झालेली आहे, बाजूला ठेवू आणि आता फोडणीची तयारी करून घेऊ. गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ असा ठेचा वाटून घेतलेला होता, तो याच्यामध्ये टाकून घेतला आणि आता आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. ठेचा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये धुवून ठेवलेली भाजी टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे जो आपण ठेचा टाकलेला आहे तो सर्वत्र भाजीला लागतो. लाल माठामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. तर आता इथे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ. आता 5 मिनटं झालेली आहेत. भाजी आपली थोडीशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे. शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेले होते म्हणून वरतून टाकले नाही, आवश्यक. आता इथे भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. याच्यावरती झाकण ठेवून एक 2 मिनटं भाजी शिजवून घेऊ. आता 2 मिनटं झालेली आहेत आणि भाजी पण आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे. एकदम छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. खूपच कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही ही भाजी भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता. खूप छान चव येते. तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून बघता हे पण सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि विशेष म्हणजे खात रहा. धन्यवाद.